नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. कारण आज माझ्या यूट्यूब चॅनलला 500 सबस्क्रायबर जोडले गेले, त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि हाच आनंद सेलिब्रेट करण्यासाठी मी आज केक बनवतेय आणि त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. चॅनलच्या नावाप्रमाणेच केक अगदी साधा सोपा आहे. लागणारं साहित्य आपल्याला लागणार आहे अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मैदा, अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप किसलेलं गाजर, अर्धा कप किसलेलं बीट आणि अर्धा कप रोज सिरप. मी ते मॅप्रोचं घेतलं आहे विदाऊट पेटल असतील तुमच्या रोज सिरपमध्ये तर गाळून घ्या. 1/3 कप साजूक तूप लागणार आहे. 1 टीस्पून मी ते घेतलेलं आहे बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून घेतलेले आहे बेकिंग सोडा आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. ह्याचा रस आपण वापरणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे तुम्ही वुमन्स डे साठी तुमच्या स्पेशल लेडीजसाठी हा केक बनवू शकता. केकसाठी तुम्हाला साखर, इसेन्स किंवा कलर असं वेगळं काही वापरायची गरज नाही. एकट्या रोज सिरपमध्ये हे सगळं इन्क्लूड आहे, त्यामुळे झटपट बनतो. कमी साहित्यामध्ये सुंदर असा केक तयार होईल आणि हेल्दी सुद्धा. तर मिक्सिंग बाउलमध्ये मी अगोदर रोज सिरप घेतेय, त्यामध्ये बारीक किसणीने किसलेलं बीट आणि तसंच गाजर सुद्धा बारीक किसणीने किसलेलं असं मी ऍड करून मिक्स करतेय. ह्याच्यामध्ये आता आपण साजूक तूप ऍड करून घेऊयात. हे सुद्धा छान मिक्स करून घ्या आणि ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करा. म्हणजेच गव्हाचं पीठ, मैदा आणि मिल्क पावडर हे सगळं मिक्स करा. या केकसाठी तुम्हाला दुधाची सुद्धा गरज नाहीये, कारण आपण मिल्क पावडरची क्वांटिटी व्यवस्थित टाकली आहे. फक्त कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे पाव कप पाणी वापरतेय. गव्हाचं पीठ आहे, कधी कधी कमी जास्त पाणी लागू शकतं. फक्त कन्सिस्टन्सी मॅच होईल एवढं पाणी तुम्ही घाला. हे छान मिक्स करून घ्या. अगोदर मी इथे पाव कप पाणी वापरलं होतं. पाणी घालून सुद्धा हे मिश्रण छान मिक्स करून घ्या आणि आता ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे ॲड करून हे सुद्धा छान मिक्स करा. आणि एकीकडे मी 5 मिनिटासाठी कढई प्रीहीट करायला ठेवली. आपण हा केक कढईमध्ये बनवतोय. पोहे बनवायची जी मीडियम साईजची कढई असते ती घ्या तुम्ही आणि 5 मिनिटासाठी मीडियम हीटवर गरम करा. त्यानंतर केक टिनला मी तूप लावून घेतलं होतं आणि त्यामध्ये पीठ भुरभुरवून मी केक टिन सुद्धा तयार ठेवले आणि तो लिंबाचा रस होता तो 1 टेबलस्पून एवढा भरलाय माझा, तर तो मी त्यामध्ये ॲड करतेय. आणि आपण हे मिश्रण आता केक टिनमध्ये ओतून घेऊयात. कढई छान तापली आहे. कढईमध्ये केक ठेवल्यानंतर 5 मिनिट अजून मीडियम फ्लेमवर राहू द्यात आणि नंतर 25 मिनिटं तुम्हाला अगदी मंद आचेवर गॅस ठेवून कढई पूर्ण बंद होईल असं झाकण त्यावर ठेवा. मी सजावटीसाठी इथे पंपकिन सीड ॲड केले आहेत, ते टोटली ऑप्शनल आहेत. तर असा आपला केक 30 ते 35 मिनिटांमध्ये तयार होतोय. टूथपिक घालून मी चेक करते, केक परफेक्टली बेक आहे. छान फुगलाय केक आपला आणि तेवढाच मऊ सुद्धा झालाय बरं का. तर मी हा अनमोल्ड करून घेते एका जाळीवर, कारण केक थोडासा अजून गरम आहे. हा केक खाल्ल्यानंतर कुणाला कळणार सुद्धा नाही की ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स सुद्धा आहेत. अगदी मऊ लुसलुशीत होतो हा केक. तुम्ही सुद्धा तुमच्या फेवरेट लेडीसाठी हा बनवा आणि त्यांना वुमन्स डेला सरप्राईज द्या. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू. असंच प्रेम देत राहा आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू.